तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चा दुसऱ्या प्रकरणातील म्हणजेच वर्ग समीकरण प्रकरणातील सराव संच 2.3. त्याचा दुसरा भाग आहे मित्रांनो. पहिल्या भागात आपण सराव संच 2.3 मधली पहिली 3 गणितं बघितली होती. राहिलेली 3 गणितं आपण या भागात बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सराव संच 2.3 मधलं चौथं गणित काय बघा. आपल्याला काय करायचंय, खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचे. बरोबर, आपण त्यातली पहिली 3 गणितं बघितली. आता चौथं गणित बघूयात. चौथं गणितात काय सांगितलंय, 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. हे आपण काय करतोय, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवतोय. बरोबर, पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला पहिल्यांदा. आता बघा, त्याच्यात काही स्टेप असतात ते आपण फॉलो करतो. बरोबर, बघा पहिली स्टेप काय असते की पहिल्यांदा काय बघायचं, लक्षात ठेवा. या स्टेप तुमच्या लक्षात राहिल्या तुम्ही कुठलं पण एक्झाम्पल सोडू शकता. पहिली स्टेप काय करायची की ह्या वायचा किंवा इथं जे काय पण चल असेल त्याचं सहगुणक एक आहे का नाही ते चेक करायचं. काय चेक करायचं, एक आहे का नाही. इथं आहे का नाही, इथं काय 9 आहे. तो जर एक नसेल तर पहिला एक करून घ्यायचा. काय करायचं, एक नसेल तर पहिला एक करून घ्यायचा. बरोबर, एक करण्यासाठी काय करायला लागेल, इथं 9 आहे त्याला एक करण्यासाठी काय करायला लागेल, त्याला आपल्याला काय करायला लागेल, 9 ने भागायला लागेल. बरोबर, त्याला 9 ने भागलं म्हणजे पूर्ण समीकरण. आपण काय म्हणू इथं की वरील समीकरणाला 9 ने भागू. 9 ने भागून का 9 ने भागतोय, तर आपल्याला इथं एक करायचं आहे. बरोबर, 9 ने भागल्यावर काय होईल बघा, 9 भागिले 9 हे 9 इथले 9 ने भागतो आपण. y वर्ग वजा 12/9 y अधिक 2/9 बरोबर 0/9. समीकरणाला भागतो म्हणजे पूर्ण समीकरणाला भागायचं. बरोबर, बघा मग 9/9 म्हणजे किती, एक y वर्ग होईल. एक लिहिला नाही लिहिलं तरी चालतो. वजा इथं बघा आता 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे काय, 4/3y अधिक इथं भाग जाणार का नाही, 2/9. इथं 0/9 म्हणजे किती, 0. ही झाली आपली पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण, ह्या y वर्गाचा सहगुणक एक करून घेतला. कसा केला, जी संख्या होती त्यानेच भागायचं म्हणजे एक झाला. बरोबर, हे भेटलं आपल्याला आता. बरोबर, आता पुढची स्टेप काय करायची की हे जे स्थिर पद असतं ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचं. बरोबर, इथून मागच्या गणितात आपण डायरेक्ट पहिली स्टेप ही करायचो की स्थिर पद पलीकडे न्यायचो. कारण इथं आपल्या तिन्ही गणितात, पहिल्या तिन्ही गणितात वायचा इथला जो सहगुणक होता, इथं जे चल असेल त्याचा तो एक होता. त्यामुळे आपण डायरेक्ट पुढच्या स्टेपला जायचो. पण इथे एक नव्हता, तो आधी आपण एक करून घेतला. आता पुढच्या स्टेपला काय करायचं की हे स्थिर पद जे असेल ते पलीकडे पाठवायचं बरोबर चिन्हाच्या. म्हणजे काय, y वर्ग वजा 4/3y बरोबर इथं किती येईल, वजा 2/9 अधिक 2/9 पलीकडे गेल्यावर वजा 2/9. बरोबर, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला सूत्र वापरायचंय. बरोबर ना, कुठलं सूत्र वापरायचंय, आपल्याकडे 2 सूत्र असतात तुम्हाला माहिती. a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजे काय, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. दुसरं सूत्र असतं a वजा b कंसाचा वर्ग म्हणजे काय, a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. ही 2 सूत्र असतात आपल्याकडे. यातलं एक सूत्र आपल्याला वापरायचं. बरोबर, आता कुठलं सूत्र वापरायचं, इथलं चिन्ह बघायचं. इथलं चिन्ह काय, वजा, म्हणजे आपण कुठलं सूत्र वापरणार, हे सूत्र वापरणार. ह्या सूत्राचं काय आहे, a वजा b कंसाचा वर्ग काय, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. इथं आपल्याला 2च टर्म दिसतात. बरोबर ना, पहिली वर्गाची आणि ही 2. आपल्याला b माहितीये का, इथं नाही. ह्याच्यातूनच आपल्याला b काढायचा असतो. कसा, आता बघा मागच्या गणितात पण आपण बघितलं, इथं पण बघू की y वर्ग आहे तसंच लिहायचं. बरोबर, वजा इथला वजा, त्यानंतर तिथं काय सूत्रात 2 आहे म्हणून 2 गुणिले इथं काय होतात ए काय आपलं इथं y म्हणून इथं y गुणिले गुणिले. आता आपल्याला बी काढायचं आहे. बी काढताना काय करायचं, तर बघा बी काढताना काय करायचं, हे 4/3 मी असंच लिहिलं आणि इथं गुणिले काय करतो मी, 2 करतो. गुणिले 2 का, तर बघा आपल्याला काय करायचं, हेच पद लिहायचंय पण त्याची फोड करून लिहायची. फोड करताना अशी करायची की हे बदलणं पाहिजे. आता इथं बघा काय होईल, ह्या 2ला हे 2 कॅन्सल होतील. मग राहील काय, 4/3y हेच राहील. हेच आपल्याला लिहायचंय, फक्त फोड करून लिहायचंय जेणेकरून आपल्याला बी भेटेल. बरोबर, जेणेकरून आपल्याला बी भेटेल. कशी फोड केली बघा, 2 इथला घेतला आहे तसाच, ए काय होता आपला y होता तो y घेतला, गुणिले 4/3 आहे तसंच घेतलं
आणि इथं गुणिले 2 केलं फक्त. ज्या 2ला 2 हे केलं, 2 वाढवलं होतं म्हणून इथं 2 एक्स्ट्रा घेतलं. 2ला 2 कॅन्सल होतील, काय राहिलं 4/3 वाय. बरोबर वजा 2/9. हे पुढच्या आहेत तसंच लिहिले. ओके. आता इथं बघा वाय वर्ग वजा 2 गुणिले वाय गुणिले 4/3 दोन्ही किती 6 बरोबर वजा 2/9. फक्त ही स्टेप तुम्हाला समजली की तुम्ही पुढं एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. आता बघा पुढच्या स्टेपला वाय वर्ग वजा 2 गुणिले वाय तुम्ही आहे तसंच लिहिलं. 4/6 भाग जाईल 2 नी म्हणजे किती 2 दुनी 4 आणि 2 त्रिक 6 गुणिले किती 2/3 बरोबर वजा 2/9. बरोबर हे असं झालं. बरोबर इथपर्यंत समजलं काय काय केलं आपण की इथं भाग घालवला फक्त हे आलं. आता ह्याच झाला आपला बी. ज्यावेळेस आपल्याला बी भेटतो त्यावेळेस आपण बी काय करतो इथं बीचा वर्ग घेतो. बरोबर तो इथं मिळवतो आणि इकडे पण मिळवतो. म्हणजे काय बघा वाय वर्ग वजा 2 गुणिले वाय गुणिले 2/3 अधिक 2/3 वर्ग आणि इकडे पण तोच मिळवतो वजा 2/9 अधिक 2/3 वर्ग. इथं जे मिळवले इथं बी जो आलाय तो इथं मिळवायचा त्याचा वर्ग आणि इथं पण त्याचा वर्ग मिळवायचा. ओके इथपर्यंत क्लिअर. आता काय करू आपण ह्या सगळ्यासाठी काय लिहू शकतो आपण हेच आहे ना हे नाही बघू शकता तुम्ही ए वर्ग 2ab आणि बी वर्ग ए वर्ग वजा 2ab बी वर्ग म्हणजे त्याच्यावर आपण हे लिहू शकतो. म्हणजे काय बघा मी इथं लिहितो ए काय आहे इथं वाय वजा बी काय आहे 2/3 त्याचा वर्ग बरोबर वजा 2/9 अधिक 2चा वर्ग किती 4 3चा वर्ग किती 9 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 बरोबर. त्यानंतर आता बघा हे मी असं देतो वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग. बरोबर आता इथं आपल्याला बेरीज करायची. बेरीज करताना आपण काय बघतो खालचा छेद सारखा आहे का बघतो. छेद सारखा आहे इथं छेद सारखा असल्यावर आपण काय करतो एकदाच लिहितो. वजा 2 आणि अधिक 4 किती वजा 2 अधिक 4 म्हणजे काय एक संख्या ऋण एक संख्या धन आहे त्यांची वजाबाकी होते. उत्तराला मोठ्या संख्येची म्हणजे 4 तून 2 गेलं 2 उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक 2 हे आलं 2/9 बरोबर. आता एवढं आल्यावर काय करायचं दोन्ही बाजूचं काय करायचं वर्गमूळ काढायचं. खाली काय म्हणू दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यावर इकडे काय राहील तर वाय वजा 2/3 हे राहील कारण वर्गमूळला वर्ग कॅन्सल होतो म्हणजे एवढंच राहील बरोबर. वर्गमूळ असतं अधिक किंवा वजा अधिक वजा लिहितो आपण 2चं वर्गमूळ निघतं का नाही म्हणून आपण 2ला तसं लिहू आणि 9चं वर्गमूळ किती 3 तर आणि हे अधिक वजा का घेतो तर अधिकचं पण वर्गमूळ अधिकचा वर्ग केला तरी तो अधिकच असतो आणि वजाचा वर्ग केला तरी तो अधिकच असतो म्हणून इथं आपण अधिक वजा घेतो तेवढं लक्षात ठेवा बरोबर. आणि 2चं वर्गमूळ निघत नव्हतं म्हणून त्याला वर्गमूळात 2 लिहिला 9चं वर्गमूळ किती असतं 3 बरोबर. आता ह्याला आपल्याला पलीकडे काढायचं कारण आपल्याला वायची किंमत काढायची. वाय बरोबर अधिक वजा वर्गमुळात 2/3 हे वजा आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक 2/3. आता काय करायचं एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं कसं बघा वाय बरोबर अधिक घेतोय आता आपण अधिक लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं 2/3 किंवा वाय बरोबर वजा वर्गमुळात 2/3 अधिक 2/3. ओके काय केलं एकदा अधिक वर्गमुळात 2/3 घेतलं अधिक हे 2/3 असंच किंवा वाय बरोबर एकदा वजा वर्गमुळात 2/3 अधिक 2/3 घेतलं. ओके त्यानंतर आता वाय बरोबर बेरीज आहे बेरीज मध्ये आपण छेद सारखा आहे का बघतो छेद सारखा आहे ह्यांची बेरीज होईल का नाही म्हणजे वर्गमुळात 2 अधिक 2 असंच राहील कारण हे वर्गमुळात हे बाहेर आहे ह्यांची बेरीज होणार नाही म्हणून ते असं जाईल किंवा वाय बरोबर वजा वर्गमुळात 2 अधिक 2/3 इथं पण छेद सारखा म्हणून ते एकदाच झालं एवढंच करायचं मित्रांनो. हे असतं मित्रांनो पूर्ण वर्ग पद्धत. बघा थोड्याशा 2-3 स्टेप समजायला अवघड आहे तर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करताल तुम्हाला इझी जाईल जेवढे एक्झाम्पल सोडवताल तुम्हाला इझी जाईल बरोबर. इथं फोड करता काय फोड करायचे ते समजलं पाहिजे कुठं इथं आपण फोड केली काय नाही सिंपल आहे. इथं 2 घेतो ते 2 घालवायचे फक्त त्या हिशोबाने हितली संख्या घ्यायची बरोबर ना. हितले जे आपण 2 घेतो ना सूत्रातले ते 2 आपल्याला शेवटी हेच आलं पाहिजे ह्याचं कॅल्क्युलेशन करून हेच आलं पाहिजे त्या हिशोबाने घ्यायचं आपण
इथं 2 आपण एक्स्ट्रा घेतल्यात, मग ते 2 घालवण्यासाठी इथं ते 2 एक्स्ट्रा घेतल्यात. अशा पद्धतीने फोड करायचे, नंतर स्टेप फॉलो करायच्या. आणि हे होतं मित्रांनो चौथं गणित. मला यातल्या कुठल्या पण स्टेपला डाऊट असेल तुम्ही मागं व्हिडिओ घेऊन परत परत बघा, तुम्हाला समजेल. आणि तरी नाही समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, पण परत सेपरेट व्हिडिओ बनवू. आणि हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला चौथं गणित समजलं असेल तर आता आपण 5वं गणित बघूयात. क्विक मध्ये बघूयात आपण, कारण सेमच आहेत. आता इथून पुढचे 5वं आणि 6वं गणित सेमच आहेत. बघा, पहिली स्टेप काय, जसं मागच्यात बघितलं होतं की वायचा वाय वर्गाचा सहगुणक एक आहे का ते बघायचं. इथं आहे का, नाही, नसेल तर तो 1 करून घ्यायचा. 1 करण्यासाठी काय करायचं, जसं मागच्या 9 होतं म्हणून 9 ने भागलेलं, ह्याच्यात 2 आहे मग कितीने भागायचं, 2 ने समीकरणात भागायचं. म्हणजे काय, वरील समीकरणाला 2 ने भागू. 2 ने का, तर इथं 2 आहेत म्हणून. बरं, 2 ने भागल्यावर इथलं 2 भागेल 2 म्हणजे 1 राहील. सहगुणक 1च करा, 1 करायचं आपलं. बरं, मग काय येईल, 2 भागिले 2 वाय वर्ग अधिक 9 भागिले 2 वाय अधिक 10 भागिले 2 बरोबर 0. ओके, आणि 0 भागिले इथं पण 2 घेतलं नाही घेतलं तर ते 0 जाणार आहे. बरं, मग बघा, 2 भागिले 2 म्हणजे किती, 1 वाय वर्ग. 1 लिहिला नाही लिहिलं तरी चालतो, तर भाग जाणार आहे का, नाही. अधिक 2 एके 2 2 पंचे 10 5 बरोबर इथे 0. 0 भागिले 2 म्हणजे 0. ओके, हे भेटलं आपल्याला. बरोबर, आता सहगुणक 1 झाला. सहगुणक 1 झाल्यावर पुढची स्टेप काय, स्थिर पद पलीकडे पाठवायचं. स्थिर पद काय आहे, 5 5 पलीकडे पाठवायचं. वाय वर्ग अधिक 9/2 वाय, 5ला पलीकडे पाठवल्यावर काय झाले, -5 अधिक 5 पलीकडे पाठवल्यावर -5 झाले. ओके, त्यानंतर आता आपल्याला इथं चिन्ह कुठलं आहे, अधिकचं, म्हणजे सूत्र कुठलं वापरायचं, अधिकचं. अधिकचं सूत्र वापरायचं. अधिक सूत्र काय असतं, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. ए वर्ग म्हणजे काय, इथं वाय वर्ग अधिक 2 गुणिले ए काय इथं वाय, बरोबर ना, ए काय इथं वाय. इथं बघू शकता, ए वर्ग म्हणजे आपण वाय वर्ग घेतले, म्हणजे ए काय आपला वाय. तर आता बघा, गुणिले गुणिले काय करायचं इथं, तर आपल्याला काय करायचंय की बी मिळवायचं आहे. बी आपल्याला माहित नाही, मग 2 गुणिले मी काय करतो, 2 घेतो. म्हणजे काय होईल, इथं 2 आहेत, या 2ला हे 2 एक्स्ट्रा कॅन्सल होतील. बरोबर ना. आपल्याला काय करायचं, हेच पद घ्यायचं, ह्याचीच फोड अशी करायची. ते पद बदललं नाही पाहिजे, पण ते ह्या स्वरूपात लिहिलं पाहिजे आपल्याला, ह्याचीच फोड करून असल्याचं. कारण सूत्रात तसं आहे, 2ab 2 घेतला, ए काय वाय गुणिले बी आपल्याला मिळवायचा आहे, मग 9/2. आणि आपण इथं 2 एक्स्ट्रा घेतला, म्हणजे तो घालवण्यासाठी हा 2 एक्स्ट्रा घेतला. बरोबर बरोबर -5. मग काय होईल, वाय वर्ग अधिक 2 गुणिले वाय गुणिले 9 2 4 बरोबर -5. ओके, तर आता बघा, इथं काय भागाकार होईल का, नाही, कारण 9 4. बरोबर, आता काय करायचं आपल्याला, हे 9/4 ह्याचा वर्ग इथं पण मिळवायचा आणि इकडे पण मिळवायचा. म्हणजे हा बी भेटला आपल्याला. बरोबर ना, जो बी नव्हता तो बी भेटला. तर हा बी वर्ग राहिलेला मिळवायचा आहे, तो इथं पण मिळवायचा आणि पलीकडे पण मिळवायचा. म्हणजे काय, वाय वर्ग अधिक 2 गुणिले वाय गुणिले 9/4 बरोबर अधिक 9/4चा वर्ग, कारण बी वर्ग आहे म्हणून इथं वर्ग मिळवला आपण, -5 अधिक 9/4 कंसाचा वर्ग. ओके, बघा आता हे मिळवलं आपण, बी जो भेटला होता दोन्हीकडे त्याचा वर्ग मिळवला, इथं पण आणि इथं पण, तो वर्ग होता म्हणून वर्ग मिळवला. त्यानंतर आता ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, हे आपल्याला भेटलं, ह्याच्यावरून हे लिहू शकतो. म्हणजे काय, ए काय आपला वाय अधिक बी काय आहे 9/4 कंसाचा वर्ग. बरोबर ना, ए अधिक बी कंसाचा वर्ग, हे आपला वाय आहे, बी आहे 9/4 त्याचा वर्ग बरोबर -5 अधिक 9चा वर्ग किती 81, 4चा वर्ग किती 16. बरोबर, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16. आता काय करायचं आपल्याला, हे कॅल्क्युलेशन करून घेऊ. म्हणजे काय आहे, वाय अधिक 9/4 कंसाचा वर्ग बरोबर, आता -5 अधिक 81 अधिक 16, इथं बेरीज आहे, ह्याची बेरीज करायची. बेरीज करण्यासाठी काय लागतं, छेद सारखा लागतो. इथं 5चा छेद काहीच नाहीये, म्हणजे काय येतो 1 आहे. त्याला आपल्याला 16 करायचा आहे, म्हणजे 16 गुणायला लागेल. म्हणजे काय, -5 गुणिले 16 भागिले 16. ना, काहीच नाही म्हणजे काय येतं 1 आहे, 1 गुणिले 16 होईल. इथं काहीच नाही म्हणजे काय येतो, तर 1 आहे, 1 गुणिले 16 ने गुणायचं आपण, छेदाला गुणलं ना अंशाला पण गुणलं,
अधिक 81 भागिले 16. मग काय होईल y अधिक 9/4 कंसाचा वर्ग 16 पंचे 80 वजा अधिकचा गुणाकार वजा अधिक 81 भागिले आता 16 सारखा झाला तो एकदाच लिहायचा. बरोबर काय केलं 16 पंचे 80 आणि वजा अधिकचा गुणाकार वजा म्हणून वजा 80 अधिक 81 आणि छेद आता सारखा झाल्यावर एकदाच लिहिला आपण 16 लिहिला. बरोबर मग y अधिक 9/4 कंसाचा वर्ग बरोबर वजा 80 अधिक 81 म्हणजे किती 1 वजा अधिक असेल तर त्यांची बेरीज होते सॉरी त्यांची वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह होतं. 81 मधून 80 गेले 1 आणि उत्तर मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून अधिक 1 भागिले 16 हे भेटलं आपल्याला. ओके त्यानंतर आता आपण काय करणार दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढणार. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून मग काय होईल इकडं काय होईल y अधिक 9/4 एवढंच राहील कारण वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होईल. या वर्गमूळ काढतोय ना आपण वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतो. बरं आता हे अधिक वजा येणार 1चा वर्गमूळ 1 16चा वर्गमूळ 4 दोन्हीचा पण वर्गमूळ 1चा वर्गमूळ 1 16चा वर्गमूळ 4. ओके आणि ते अधिक वजा घेतो का कारण अधिकचा आणि वजाचा दोन्हीचा वर्ग काय असतो अधिकच असतो म्हणून अधिक वजा घेतो आपण. मग आता काय करायचं आपल्याला 9/4 ला पलीकडे बघायचं इकडे y ठेवायचं फक्त y बरोबर अधिक वजा 1/4 हे घेतलं अधिक तिकडे गेल्यावर काय झालं वजा 9/4. ओके आता आपल्याला एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं म्हणजे काय y बरोबर 1/4 अधिक घेतोय अधिकचं चिन्ह नाही घेतलं तरी चालतं वजा 9/4 किंवा y बरोबर वजा घेऊ वजा 1/4 वजा 9/4 तर पुढच्याचं चिन्ह नाही बदलायचं इथं पण वजा इथं पण वजा फक्त ह्यांची चिन्ह बदलायची एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं. y बरोबर आता इथं वजाबाकी करताना आपण छेद बघतो सारखा आहे का आहे हे सारखा आहे अंशाची वजाबाकी करतो 1 वजा 9 म्हणजे किती वजा 8 कारण नावातून एक गेला 8 उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह किंवा y बरोबर वजा 1 आणि आता छेद इथं पण सारखा आहे का बघतो आहे वजा 1 आणि वजा 9 म्हणजे किती वजा 10. y बरोबर इथं कितीचं लागलं 4 × 4 = 8 वजा 2 किंवा y बरोबर आता इथं 2 ने भाग लागेल 2 पंचे 10 आणि 2 दुने 4 हे मित्रांनो झालं y ची किमती. अशा पद्धतीने मित्रांनो तर हे 5 वगैरे सगळ्या स्टेप सेम आहेत स्टेप त्याच फॉलो करायच्या फक्त इथं काय फोल्ड करायचे ते समजलं पाहिजे स्टेप लक्षात राहिल्या स्टेप वाईज सोडवलं तर काहीच अवघड नाही जाणार बरोबर. हे होतं मित्रांनो 5 गणित मला समजलं असेल व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 5वं गणित समजलं असेल तर आता आपण 6वं गणित बघूयात म्हणजे शेवटचं या सरासरीच्या मधलं 6वं गणित बघूयात. काय सांगितलंय 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7 बरोबर सेम त्याच स्टेप फॉलो करायच्या जे आपण 4थ्या आणि 5व्या गणिताला वापरले. बरोबर आधी आपण काय करू बघा इथं 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7 7 आपल्याला ऑलरेडी पलीकडे लागतं बरोबर ना बरोबर चिन्हाच्या पलीकडे लागतं ते आहेच ऑलरेडी बरोबर 4x आधी इकडे आणूयात एकदा म्हणजे काय 5x वर्ग वजा 4x अधिक 4x इकडे आल्यावर वजा 4x झाले बरोबर 7 बरोबर हे 7 आपल्याला पलीकडेच लागते ते पलीकडे स्टेप बरोबर. त्यानंतर आता आपली पहिली स्टेप काय असते पहिली स्टेप असते की ह्या x वर्गाचा सहगुणक काय झाला पाहिजे 1 झाला पाहिजे. इथं काय येतो 5 आहे तो काय झाला पाहिजे 1 ते करण्यासाठी आपण काय करतो इथं जी संख्या आहे त्यांनी पूर्ण समीकरणाला बघतो म्हणजे काय म्हणू आपण समीकरणाला वरील म्हणू इथं वरील समीकरणाला 5 ने भागून बरोबर 5 ने भागून मग काय होईल 5/5 x चा वर्ग वजा 4/5 x बरोबर 7/5 बरोबर ना. इथं 5 ने भागलं इथं 5 ने भागलं इथं 5 ने भागलं मग काय होईल 5 भागिले 5 म्हणजे 5 कॅन्सल होईल इथं काय राहील फक्त x वर्ग वजा 4/5 इथं काय भाग जाणार नाही x बरोबर इथं पण भाग नाही जाणार बरोबर. हे आलं आपल्याला हे भेटलं पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली की आपला सहगुणक 1 लागत होता तो आला. पुढच्या स्टेपला काय असतं की हे आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे लागतं ते ऑलरेडी आहे त्यामुळे ते स्टेप करायची काही गरज नाही डायरेक्ट आता आपण सूत्र वापरणार त्यातलं एक तिथलं चिन्ह बघायचं काय वजा म्हणजे हे सूत्र वापरणार म्हणजे काय करणार आपण ए आणि बी आहे आपल्याला ए आणि हे पद आहे आपल्याला बी वर्ग मिळवायचा म्हणजे बी मिळवायचा ह्याच्यातून म्हणजे काय बघा आता
इथं मी देतो एक्स वर्ग, इथलं सुद्धा वापरतो एक्स वर्ग, ए काय इथं एक्स आहे म्हणून एक्स, ए वर्ग म्हणजे एक्स वर्ग वजा 2 गुणिले ए काय इथं आपला एक्स आहे, बरोबर ना. सूत्रात ए तो इथं आपला एक्स आहे म्हणून आपण 2 गुणिले ए म्हणजे एक्स घेतला. आता बी आपल्याला माहित नाहीये, बी मिळवण्यासाठी आपण काय करतो, यालाच मॉडिफाय करतो. म्हणजे काय 4/5 घेतला आपण, गुणिले काय घेणार आपण 2 घेणार, कारण हे 2 ला कॅन्सल होईल, राहील काय 4/5 एक्स, हेच राहील. आपण ह्याचीच फोड करतो आणि असं लिहितो. असं का लिहितो तर सूत्रात आहे तसं 2ab आहे, आपल्याला बी मिळवायचं म्हणून हे आपण असं घेतो, बरोबर 7/5. हे 2 एक्स्ट्रा का घेतले, इथले 2 घालवण्यासाठी हे 2 एक्स्ट्रा घेतले. ओके, राहणार काय 4/5 एक्स, इथं तेवढंच, बरोबर. त्यानंतर आता बघा एक्स वर्ग वजा 2 गुणिले एक्स गुणिले 4/5 दुणे किती 10, बरोबर 7/5, बरोबर ना. 5 दुणे इथं 10, एवढंच केलं. पुढच्या स्टेपला एक्स वर्ग वजा 2 गुणिले एक्स गुणिले, इथं बघा बे दुणे 4, बे पंचे 10, बे 2/5 झालं, म्हणजे हे 7/5 आहे तसंच लिहिलं, बरोबर. फक्त इथलं समजलं की खालचं आपण कॅल्क्युलेशन करत जायचं फक्त. ओके, त्यानंतर आता बघा हे आपल्याला बी भेटला, मग आता बी भेटलाय, मग बी वर्ग मिळवायचा आपल्याला, इकडे मिळवायचा इकडे पण मिळवायचा. म्हणजे काय एक्स वर्ग वजा 2 गुणिले एक्स गुणिले 2/5 अधिक 2/5 कंसाचा वर्ग, ना 2/5 बी भेटला आपल्याला, बीचा वर्ग केला आपण, बरोबर 7/5 अधिक इथं मिळवले तेच इकडे मिळवायचं 2/5 कंसाचा वर्ग, एक्स वर्ग वजा हे आपलं आहे तसंच लिहिलं, फक्त इथं बी आपल्याला जो भेटला होता तो मिळवला आहे, कारण इथं सूत्रात बी वर्ग आहे, आपण इथं बी बी आणि त्याचा वर्ग मिळवला, इथं पण तेच मिळवलं, बरोबर. बी आपल्याला काय भेटलेलं 2/5. ओके, आता आपण ह्याच्यावरून काय लिहू शकतो, या पूर्णवरून हे लिहू शकतो, कारण हे सारखं आहे म्हणजे हे लिहू शकतो. इथं ए काय आपलं इथं एक्स, बी काय आहे एक्स वजा बी काय आपला 2/5 कंसाचा वर्ग, बरोबर ना. ए एक्स आहे आणि बी काय आहे 2/5 कंसाचा वर्ग, बरोबर 7/5 आणि 2चा वर्ग किती 4, 5चा वर्ग किती 25, 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग 25, हे केलं आपण इथं, बरोबर. आता काय करू, या इथंच लिहिणार होतो एक्स मायनस 2/5 कंसाचा वर्ग, बरोबर. बरोबर, ह्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. बघा काय बेरीज आहे, बरोबर ना. पण बेरीज करताना काय लागतं, छेद सारखा लागतो. इथं 5 इथं 25 आहे, मग 5ला आपल्याला 25 करण्यासाठी 5ला काय करायला लागेल 5ने गुणायला लागेल, म्हणजे पूर्णाला काय करायला लागेल 5ने गुणायला लागेल, म्हणजे काय 7 गुणिले 5 आपण 5 गुणिले 5 अधिक 4/25, बरोबर. मग काय एक्स वजा 2/5 कंसाचा वर्ग, बरोबर 7/5 किती 35/25 अधिक 4/25, छेद आता सारखा झाला, छेद ज्यावेळेस सारखा होतो त्यावेळेस एकदाच देतो ना, अंशांशाची बेरीज करतो आपण, एक्स वजा 2/5 कंसाचा वर्ग बरोबर 35 अधिक 4/25, बरोबर. मग एक्स वजा 2/5 कंसाचा वर्ग 35 आणि 4 किती 39/25, बरोबर 35 आणि 4 39/25. आता काय करणार आपण, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढणार, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यावर इकडे काय होईल, इकडं काय राहील एक्स वजा 2/5, कारण वर्गाला वर्गमूळ काय होतं कॅन्सल होतं, बरोबर अधिक वजा, बरोबर 39चं वर्गमूळ निघतं का नाही, त्याला आपण वर्गमूळात लिहिणार, 25चं निघतं का निघतं किती 5. ओके, चला इथपर्यंत समजलं. आता काय करायचं, या वजा 2/5ला पलीकडे पाठवायचं, कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग एक्स बरोबर अधिक वजा वर्गमुळात 39/5 हे आहे तसंच लिहिलं, याला पलीकडे पाठवू, हे झालं अधिक 2/5. ओके, आता काय करायचं, एकदा अधिक घ्यायचं आणि एकदा वजा घ्यायचं, सेम स्टेप आहे, काही चेंज नाहीये, फक्त समजलं पाहिजे. अधिक एकदा घेतला अधिक 39/5 अधिक 2/5 किंवा एक्स बरोबर
वजा घ्यायला लागले एकदा. 39/5 अधिक 2/5. ओके, बेरीज आहे. आपण काय बघतो, छेद सारखा आहे का, इथं पण सारखा आहे, इथं पण सारखा आहे. मग काय होईल, x बरोबर वर्गमुळात 39 अधिक 2 यांची काय बेरीज होणार नाही, कारण हे वर्गमुळात हे बाहेर. 5 छेद सारखा येतो, एकदाच लिहितो आपण. ही बेरीज करायची नाही, बेरीज वजाबाकीमध्ये बेरीज नाही करायची, छेदाची. छेद सारखा असेल तर एकदाच लिहायचा, नसेल तर सारखा करून घ्यायचा. किंवा x बरोबर वजा 39 अधिक 2/5. हे झालं मित्रांनो. आता हे जे पुढे काय सॉल्व्ह होणार नाही, हे झालं x चेकिंग आपल्याला. तर हे होतं मित्रांनो 6वं गणित. सगळ्या स्टेप सेम आहेत, काही चेंज नाहीये. जर फक्त तुम्हाला एकदा समजलं की काय करायचंय, कोड कशी करायचे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर मित्रांनो हे होतं 6वं गणित. तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो हा होता वर्ग समीकरण प्रकरणातील सराव संच 2.3. तर मित्रांनो तुम्हाला जर यातले गणित समजलं असेल, आपल्याला शिकवलेलं समजत असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.